नमस्कार. कालच पहलगाम काश्मीरमध्ये एक मोठा अतिरेकी हमला झालेला आहे. तर आपण बघूया त्याचं नेमकं मागचं कहाणी काय होती, लोकं ती कशी आली किंवा ती नक्की काय झालं तिकडे. तर सुरुवात आपण करूया ती लोकं कशी आली. तर ती असं क्लेम करतात की पाकिस्तानची एक अतिरेकी संघटना आहे, लष्कर-ए-अदल. त्या संघटनेतून त्या संघटनेची लोकं आहेत टेररिस्ट आणि ती काश्मीर थ्रू इथे आली. आणि जर तुम्ही बघाल श्रीनगरच्या थोड्या साईडला पहलगाम आहे, तर पहलगामच्या इथे ते आले. पहलगाममध्ये एक असं मोठं ग्राउंड होतं. तिकडे तरी पण 500 वगैरे लोकं असतील. तिकडे ती लोकं गेलेली आणि ओपन फायरिंग करायला लागली. म्हणजे त्यांच्याकडे गन्स होत्या, 4-5 अतिरेकी होते आणि ओपन फायरिंग करायला लागले. तर आणि आत्ता असं असतं आत्तापर्यंत मोर दॅन 25 जे लोक आहेत ते गेलेली आहेत आणि 25पेक्षा पण जास्त लोक इंजर्ड आहेत. टोटल 50 लोकांना हे झालेलं आहे. त्यातली 25 मृत झालेली आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट कळली की ते काय करायचे, आधी ज्याला पण मारायचे त्याला हे विचारते तुझा धर्म काय. जर तो बोलला मुस्लिम त्याला सोडून द्यायचे आणि जर तो हिंदू किंवा दुसरं कोण असेल त्याला मारून टाकायचे. तुम्ही बघाल एक तमिळनाडूमधली एक बाई आहे, ती त्याच्या नवऱ्यासोबत आणि मुलासोबत गेली. तर तिकडे काय झालं, तिचा नवरा गेलेला काहीतरी खायला आणायला आणि तेवढ्यात त्यांना गन फायरचा आवाज आला. मग तिने बघितलं तोपर्यंत तिला कळलं की तिच्या नवऱ्याला डायरेक्ट डोक्यात गोळी लागलेली आहे. तर ती गेली आणि तिला काही समजलं नाही रिॲक्ट कसं करायचं. तेवढ्यात दुसरा तिकडे आला आणि मग ती महिला बोलली की तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलं तर मला पण मारा. आणि तिचा मुलगा होता तो बोलला की मेरे पापा को मारा, हमें भी मार दो. तर मग तो काय बोलला, जो टेररिस्ट होता तो बोला नाही मारेंगे, नाही मारणार. तुम मोदी को जाके बोलो, तुम्ही मोदीला जाऊन बोला की आम्ही तुझ्या नवऱ्याला मारलं. आणि जर तुम्ही बघाल तर मेजॉरिटी जी लोकं गेली तर त्यांच्यावर अटॅक झाला ती जेंट्स होती, मेलच होती. तर स्त्रियांवर अटॅक नाही केला, मुलांवर अटॅक नाही केला. हां, तर आपण बघूया परत आणि ह्याच्यामुळेच अजून ते टेररिस्ट पकडले नाही गेले. त्यामुळे पूर्ण जसं बघाल प्रत्येक सिटी जसं दिल्ली, मुंबई ह्या सगळ्या ज्या मेन सिटी त्यांची सिक्युरिटी एकदम वाढवली गेली. तर एकदम वाढवली गेली आहे. आणि जशी ह्याला तशी कॅबिनेट मीटिंग झाली. म्हणजे आपले जे गृहमंत्री आहेत अमित शहा, त्यांनी लगेच ताबडतोब ते काश्मीरकडे रवाना झाले आणि तिकडे त्यांनी मीटिंग घेतली. अजित डोवाल, आपले सगळे मिनिस्टर्स, सिक्युरिटी मिनिस्टर तिकडे होते. त्यांनी रात्री मीटिंग झाली. पण जे आपले जे PM आहेत नरेंद्र मोदी, ते आत्ता सध्या सौदीमध्ये आहेत. ते आज येणार आहेत. आणि मग तर त्यांची जर ट्विट बघाल, आता समजा हा व्हिडिओ थोडा त्यांनी काढला पण हा सेन्सिटिव्ह आहे, दाखवू नाही शकत. मोदी आज येणार आहेत, PM मोदी. आणि हे त्यांनी व्हिडिओज टाकलेत. हे लिस्ट आहे जे इंजर्ड प्लेयर झालेत, म्हणजे ज्यांना लागलं किंवा जे मेलेत. आणि जर तुम्ही बघाल तर मोदी इथे मीटिंग करत आहेत. आणि जसं डोनाल्ड ट्रम्प यांनी पण ट्विट टाकले, डीपली डिस्टर्बिंग न्यूज आउट ऑफ काश्मीर. तर पूर्ण जे वर्ल्ड लीडर्स आहेत त्यांनी पण न्यूज टाकली. आता बेंजामिन नेतन्याहू पण बोलले. रशियाचे जे आहेत ते हा सगळा व्हिडिओ, 4 व्हिडिओ ते सगळं डिस्टर्बिंग सीन दाखवू शकत मी तुम्हाला. फॉरेन मिनिस्टर्स युनायटेड स्टेट ऑफ दुबईने पण टाकले. आता दुबईमध्ये सतत ते निघतीलच. पण आता रशियाने पण टाकले होते रशियाची एम्बसी. पण आता तुम्ही बघाल की आता इंडिया काय करेल, तर असं अमित शहा बोलतात की पूर्ण देशावरच मागणी आहे की आत्ताचा अटॅक जाम मोठा अटॅक म्हणजे किती महिना किती वर्ष असा अटॅक झाला नाही. आणि त्यांनी फुल सिव्हिलियन्सला टार्गेट केलं, जे आम नागरिक आहेत त्यांना टार्गेट केलं. असं जर कुठलं मिलिटरी किंवा यांना टार्गेट केलं. आणि जर तुम्ही बघाल तर पहलगाम आहे, पहलगाम तो लांब आहे. म्हणजे समजा आता लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जे LOC आहे ना, त्याच्या लांब येतो. म्हणजे जे अतिरेकी आहेत ते LOC क्रॉस करून किती जवळ आलेले. म्हणजे आता माहिती आहे का, आता अमरनाथ यात्रा आहे, त्यात हजारो लोक जाणार आहेत, शेकडो लोक जाणार आहेत. तर
पाकिस्तानचे नवीन जे मिलिटरीचे जे टॉप लीडर आहेत ते निवडून आलेले आणि त्यांनी अशी स्पीच दिलेली की काश्मीरला आता मी नीट करेन. काश्मीरचे आपले जे लोक आहेत पाकिस्तानची त्यांना जाम त्रास होते, आपण इंडियाला धडा शिकवू असं बोललेले. तर आणि नंतर काही दिवसातच असे अटॅक्स व्हायला लागले. तुम्ही लास्ट 2-3 महिन्यात बघाल की असे छोटे छोटे अटॅक होतच राहतात. म्हणजे 2-3 जे टेररिस्ट आहेत ते भारतात येतात, लाईन ऑफ कंट्रोल आपला सिपाही यांना जे सोल्जर्स आहेत त्यांना मारतात किंवा आम नागरिकांना मारतात. पण ते कमी प्रमाणात होतं. म्हणजे 2-3, 4-5 होतं आणि आता एकदाच 25 आणि प्लस अजून अजून 25 इंजुर्ड पण आहेत. ते पण काही जाऊ शकतात, जायला नको पण जाऊ पण शकतात. त्यामुळे आता एकदम हे आहे. आता पूर्ण ज्या भारत अगदी पाकिस्तानला काहीतरी रिटेलिएट करायला पाहिजे, त्यांना चांगलाच रिप्लाय दिला पाहिजे, तर अटॅक काहीतरी करायला पाहिजे. कारण जर तुम्ही बघाल पाकिस्तानचे आता म्हणजे त्यांचे खाण्याचे पैसे नाही तरी ते अटॅक करतात. म्हणजे त्यांचे इकॉनॉमी एकदम वाढलेले, कर्ज खूप आहे, तरी पाकिस्तानला अटॅक करणं काही हे नाही होते. तर आता भारताला स्ट्रॉंग आता काहीतरी रिप्लाय द्यायला पाहिजे, चांगला अटॅक करायला पाहिजे. म्हणजे समजेल की कोणासोबत ते लढले आणि जे पण त्यांचं पण झालं आहे त्यांच्यासाठी दुःखी आहे. पण भारत करेल